मोठा मोर्चा निघाला होता धारावी भोजा संदर्भात प्रश्न विचारला असता आव्हाडांनी त्यांनी सांगितले राज ठाकरेंपेक्षा सेटलमेंट कोणाला माहिती आहे असं देखील त्यांनी हा प्रश्न विचारला। मला असं वाटतं की शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड आजकाल त्यांच्या पक्षापेक्षा जास्त काम उद्धव ठाकरेंची लाचारी सगळ्यात जास्त करतात। मला असं वाटतं जितेंद्र आव्हाडांना माझा एक प्रश्न आहे की जर आम्हाला सेटलमेंटपेक्षा जास्त आमच्याशिवाय कोणाला माहिती नसेल तर जितेंद्र आव्हाड एवढा मोठा कसं झालं। जितेंद्र आव्हाडने कुठल्या सेटलमेंट केल्या? एका चाळीच्या रूममधनं आज बंगल्यात गेले। जितेंद्र आव्हाडच्या मोठ्या मोठ्या गाड्या कुठला उद्योग करतात? कुठे शेती नांगरायला जातात जितेंद्र आव्हाड? त्यामुळे जितेंद्र आव्हाडाने आम्हाला सांगू नये की सेटलमेंट कशी केली जाते। मला वाटतं त्यांनी आरशात स्वतःला बघितलं तर सेटलमेंट कशी केली जाते आणि कशा प्रकारे केली जाते हे त्यांना समजून येईल। ठाण्यातल्या गरीब शेतकऱ्यांचे सातबारे कोरे केले या माणसाने। मोठ्या मोठ्या बिल्डरला तिथे गुंड बसवून ते सगळे सातबारे उतरवणारा माणूस आम्हाला सेटलमेंटबद्दल सांगतो। तर मला वाटतं की जितेंद्र आव्हाडांनी पहिले ठाण्यात जे काही रुस्तमजीच्या विषयात झालं, लोणांच्या विषयात झालं, त्या गरीब शेतकऱ्यांचे ज्यांनी सातबारे सेटलमेंट केले ना त्याच्याबद्दल बोलावं। नंतर मग आम्ही सांगू सातबारे कशा प्रकारे सेटलमेंट केली जाते। एकीकडे सत्ता देखील म्हणतात की ही जी सगळ्यात जितेंद्र आव्हाड अग्रेसिव्ह आहे। जितेंद्र आव्हाडांनी एकदा स्वतःला आरशात पाहावं आणि त्याच्यानंतर सेटलमेंटच्या गोष्टी कराव्यात। कुठे शेत नांगरायला गेले होते की एवढी संपत्ती झाली एकदा त्यांनी आम्हाला सांगावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।